नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, 9 ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतो. दोन गोष्टी आहेत, कन्फ्युजिंग करणार आहेत. पहा, जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्टला असतो, तर राष्ट्रीय आदिवासी दिवस हा 15 नोव्हेंबरला असतो. दोन्ही गोष्टी लिहून घ्या, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. लक्षात घ्या, पहिल्यांदा माझा हा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या, 96 730 58 600. बरोबर, हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या. 2025च्या 12 महिन्याच्या चालू घडामोडीची PDF माझ्याकडे आत्ता सध्या अवेलेबल आहे आणि 2026च्या सुरुवातीच्या 6 महिन्याच्या PDF या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल आहेत. दोन्ही मिळून 18 महिन्याच्या PDF या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला PDF कशी घ्यायची, किती रुपये किंमत आहे, याच्यासाठी या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका, मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देतो. क्लिअर? येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झाम्सला कसं असतं, चालू घडामोडी बरेच जण मला विचारतात की सर कुठपर्यंत चालू घडामोडी वाचायच्या. बरोबर, तर रिसेंटमध्ये कमीत कमी 1 वर्ष ते 1.5 वर्ष ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत तुम्हाला चालू घडामोडी या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन मारायचे आहेत. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. पुस्तक आहे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामनाथ कोविंद यांचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स असं या पुस्तकाचं नाव आहे, ज्याचं नुकतंच प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. आणि रामनाथ कोविंद हे कितवे भारताचे राष्ट्रपती होते? तर 14व्या क्रमांकाचे. आणि वर्तमानमध्ये 15व्या क्रमांकाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर माननीय द्रौपदी मुर्मूजी. ठीक आहे, आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न होता एखाद्या पुस्तक आणि लेखकाबद्दल. तर बाकीचे लेटेस्टमध्ये जे काही पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाले त्याचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक रघुनाथ माशेलकर आणि सुशील बोर्डे यांनी लिहिलं. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलं वासुदेव देवनाने यांनी. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज हे पुस्तक लिहिलं देवेंद्र हंडा यांनी. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक लिहिलं कैलाश सत्यार्थी यांनी. सबपर राम तपस्वी राजा हे पुस्तक लिहिलं आशुतोष अग्निहोत्री यांनी. द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक लिहिलं MM नरवणे यांनी. द बेंच, द बार, द बिजारे हे पुस्तक लिहिलं तुषार मेहता यांनी. द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तक लिहिलं तुषार मेहता यांनी. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया PP सत्यन यांनी. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड के अरुमुगम यांनी. आणि ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स हे पुस्तक लिहिलं रामनाथ कोविंद यांनी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. जीवन गौरव स्वातंत्र्यवादी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय लेखक, फर्स्ट इंडियन ऑथर कोण ठरले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुरचरण दास. काय नाव आहे त्यांचं? गुरचरण दास असं त्यांचं नाव आहे. हा प्रश्न का महत्वाचा आहे? तर हा जागतिक सन्मान मिळवणारे हे पहिले भारतीय लेखक ठरले आहेत, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाद्वारे या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला? तर लिबर्टी इंटरनॅशनल यांच्याद्वारे. आणि या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे योगदान? तर लक्षात घ्या, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठेसाठी त्यांनी अनेक दशकांपासून केलेल्या समर्थनाची दखल घेत लिबर्टी इंटरनॅशनल याद्वारे जीवन गौरव स्वातंत्र्यवादी पुरस्कार या सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे गुरचरण दास, जे की पहिले भारतीय लेखक ठरलेत हा सन्मान प्राप्त करणारे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या पुरस्कारांवरती चर्चा करूया. वुल्फ पुरस्कार 2026 जिंकणारे म्हणजेच प्राप्त करणारे, सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरले जैनेंद्र के जैन. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. UK संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक देण्यात आलं या ठिकाणी विश्वनाथन आनंद यांना. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 ठरले आहेत नीता अंबानीजी. भारत सन्मान 2026 नंदिनी आझादजी. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला अजित डोवालजी.
कॉस्पार विक्रम साराभाई पदक देण्यात आलं अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना. डॉक्टर एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2000 गोविंद धम्मल आणि पी पेचियम्मल आणि जीवनगौरव स्वातंत्र्यवादी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं गुरचरण दासजी यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो. 100% या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवा. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राहुल नवीन. लक्षात घ्या, राहुल नवीन हे नवीन संचालक बनले आहेत या ठिकाणी अंमलबजावणी संचालनाचे. त्यांचं जे काही कार्यकाळ आहे तो एक्सटेंड करण्यात आला आहे टिल 2027, बरोबर. 2027 पर्यंत त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे. अंमलबजावणी संचालनामध्ये संचालकपदी त्यांची या ठिकाणी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे किंवा एक्सटेन्शन त्यांना देण्यात आलेलं आहे. नाव आहे त्यांचं राहुल नवीन. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर लगेच बाकीच्या रिसेंट अपॉइंटमेंट्स वरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे आणि पहिले महासंचालक बनलेले आहेत वर्षा अशोक अगलावे. नौदल ऑपरेशनच्या महासंचालकपदी मनीष चड्डा. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी टेवोल्डे ग्रेबे मारियम. कार्यकारी संचालक IMF मध्ये या ठिकाणी भारतीय या ठिकाणी वरिष्ठ सल्लागारपदी राहुल जैन यांची निवड. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे चीफ जस्टिस न्यायाधीश बनले न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीच्या कार्यकारी संचालकपदी प्रशांत महापात्रा आणि अंमलबजावणी संचालनालयामध्ये संचालकपदी राहुल नवीन यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 2 राज्याच्या नंतर अमानक ॲनॉलॉग पनीर, चीज आणि बटरवर बंदी घालणारे तिसरे भारतीय राज्य कोणते ठरले आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही बॅन करण्यात येत आहे अशा प्रकारच्या ॲनॉलॉग पनीरवरती, चीजवरती, बटरवरती, याच्या मागचं कारण काय तर लिहून घ्या. खऱ्या दुधाऐवजी दुग्धविरहित घटक जसं की वनस्पती तेल आणि स्टार्च वापरले जाण्याची चिंता, कमी प्रथिने, चुकीचे लेबलिंग आणि स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण या सर्व उद्दिष्टांनी आणि या सर्व कारणामुळे या ठिकाणी अशा प्रकारची बंदी घालणारे या ठिकाणी तिसरे भारतीय राज्य ठरलं आहे गुजरात राज्य. ठीक आहे. गुजरात. स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 2 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे, त्याबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि मृत्यूनंतर वा जिवंतपणी अवयवदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व प्रेरणा निर्माण करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. याही ठिकाणी 2 कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत. जसं की जागतिक अवयवदान दिवस असतो 13 ऑगस्टला, तर राष्ट्रीय अवयवदान दिवस असतो 3 ऑगस्टला. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस.
क्लिअर. या ठिकाणी आरटीओ एमव्हीआय 2026 साठी आरंभ बॅच 3.0 या ठिकाणी सुरू झाली आहे. ऍडमिशन ओपन झालेले आहे. प्रिलिम्स आणि मेन्स साठी बॅच सुरू झालेली आहे. ऑलरेडी 30% स्पेशल डिस्काउंट देण्यात आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा 15% या ठिकाणी स्पेशल ऑफरच्या अंतर्गत डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही जी काही बॅच आहे आरंभ बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटून जाईल. ऍप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वाधिक अगरवूडची झाडे असल्याबद्दल कोणत्या ईशान्येकडील राज्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अ फॉर अगरवूडची झाडे, अ फॉर आसाम असं जरी लक्षात ठेवलं ते काय हरकत नाही. हा उपक्रम विशेषतः ईशान्य प्रदेशावर लक्ष केंद्रित करतो जिथे भारतातील सुमारे 96.6% अगरवूडची झाडे या ठिकाणी स्थित आहेत. अगरवूड हे एक प्रामुख्याने ॲक्विलारिया प्रजातींपासून मिळणारे एक मौल्यवान राळयुक्त आणि सुगंधी लाकूड असून त्याचा उपयोग अत्तर, धूप आणि अगरवूड तेलासाठी या ठिकाणी केला जात असतो. पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आसामची स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, मानस धामणे हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टेनिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर लक्षात घ्या, खूप जास्त महत्त्वाचा हा प्रश्न आहे. मानस धामणे याची दक्षिण कोरिया विरुद्ध 18 सप्टेंबर 2026 ते 19 सप्टेंबर 2026 रोजी सोल या ठिकाणी होणाऱ्या डेव्हिस चषक बरोबर का नाही याच्यासाठी पात्रता फेरीच्या लढतीसाठी पहिल्यांदाच भारतीय वरिष्ठ मुख्य संघामध्ये निवड झालेली आहे. आपला हा जो काही मानस धामणे हा आता महाराष्ट्रातील पुण्यातील हा खेळाडू आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जागतिक क्रमवारीमध्ये 362व्या स्थानी असलेला मानस भारताचा दुसरा मानांकित एकेरीचा खेळाडू ठरला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. क्लिअर. डेव्हिस चषक संघातील एक तपशील तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डेव्हिस कप मधील एकेरी टीम मध्ये सुमित नागल, दक्षिणेश्वर सुरेश आणि मानस धामणे या खेळाडूंचा या ठिकाणी समावेश आहे. एक्झाम मध्ये हा खेळाडू बद्दल माहिती या ठिकाणी विचारली जाऊ शकते. नाव आहे मानस धामणे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतो तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, अरब जगामध्ये आणि मध्य पूर्वेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा औपचारिकपणे रद्द करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक बी लेबनॉन नावाचा देश आहे. त्या देशाने काय केलेलं आहे तर या ठिकाणी जे काही मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी सुनावली जात होती ती या ठिकाणी औपचारिकपणे रद्द करण्याची घोषणा करणारा या ठिकाणी पहिला देश ठरलेला आहे. अरब जगामध्ये किंवा मध्य पूर्वेमध्ये अशा प्रकारचं डिसिजन घेणारा देश ठरलेला आहे. लक्षात घ्या, मृत्यूदंडाच्या जागी कठोर सक्त मजुरीसह जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी रिप्लेस करण्यात आली आहे. लेबनॉन, राजधानी आहे बेरूत, चलन वापरलं जातं लेबनीज पाऊंड, अध्यक्ष आहेत जोसेफ आऊन आणि पंतप्रधान आहेत नवाफ सलाम. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली परमप्रज्ञा ही AI सक्षम उच्च कार्यक्षमता सुपर कम्प्युटिंग सुविधा कोठे होती तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए IIT दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली परमप्रज्ञा ही AI सक्षम उच्च कार्यक्षमता सुपर कम्प्युटिंग सुविधा या ठिकाणी IIT दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या सुविधेमुळे IIT दिल्लीची AI, डेटा सायन्स आणि प्रगत संगणक क्षेत्रातील क्षमता बळकट होण्याची तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनाला पाठिंबा मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. पुढचा प्रश्न, 2026 मध्ये कोणता पोलीस दल प्रतिष्ठेचा प्रेसिडेंट्स कलर निशान हा पुरस्कार मिळवणारा 18वा राज्य किंवा केंद्रशासित पोलीस दल ठरलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुदुचेरी पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, वाढलेले उत्पादन आणि निर्यातीमुळे अलीकडेच चर्चेत असलेला ब्लॅक राईस काळा नमक तांदूळ प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये पिकवला जात असतो. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ब्लॅक राईस म्हटलं तर उत्तर प्रदेश ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ.
2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. शेवटचा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये बिहारमधून ऑस्ट्रेलियाला जीआय टॅग केलेला मिथिला मखाना पहिल्यांदाच कोणत्या वाहतूक माध्यमाद्वारे निर्यात करण्यात आला? लक्षात घ्या, निर्यात करणे म्हणजे एक्सपोर्ट करणे, इम्पोर्ट करणे म्हणजे आयात करणे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समुद्रामार्गे. म्हणजेच काय, बाय द सी, थ्रू द सी या ठिकाणी काय केलेलं आहे, जीआय टॅग असलेला मिथिला नावाचा मखानाचा प्रकार या ठिकाणी बिहारहून ऑस्ट्रेलियाला या ठिकाणी निर्यात करण्यात आलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी जागतिक हत्ती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 10 ऑगस्ट की 12 ऑगस्ट? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.